तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ह्या कुल्फीमध्ये कस्टर्ड पावडर नाही की कॉर्नफ्लॉवर नाही. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट मलाईदार झाली आहे, क्रीमी एकदम स्मूथ बनली आहे आणि आईस क्रिस्टल अजिबात झालेली नाही. स्वादिष्ट आणि हेल्दी ही कुल्फी बनली आहे. यामध्ये साखर सुद्धा नाही. एक जाड बुडाच्या पातेल्यामध्ये फुल फॅट 1 लिटर मिल्क घ्यायचे. दुधाला उकळी येऊ द्यायची आणि चमच्याने सारखं हलवत राहायचंय म्हणजे दूध खाली लागणार नाही. 1 चमचा तांदूळ घेतलाय. गोविंदभोग किंवा वास असलेला आंबेमोहर 1 चमचा घेतला तरी चालेल. धुवून घ्यायचाय. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 काजू, 20 मखाने हे उकळी आलेल्या दुधामध्ये भिजत घालायचे 10 ते 12 मिनिट. हे भिजतंय तोपर्यंत दूध सारखं हलवत राहायचंय म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही. नंतर मी हे दूध एका नॉनस्टिक कढईमध्ये ट्रान्सफर केलंय आणि त्याला उकळी आलीये. कढईला साई जमा झाल्यावर ती साई चमच्याने खोडून काढायची आणि दूध सारखं हलवत राहायचंय म्हणजे दूध खाली लागणार नाही. दूध पण थोडंसं आटत आलंय. 10 ते 12 मिनिट झालेत. मखाने मिक्सरमध्ये टाकायचे भिजलेले आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आपल्या उकळत असलेल्या दुधामध्ये टाकायची आणि सारखं हलवत राहायचं. आता दूध जास्त पटकन घट्ट होईल म्हणजे सारखं हलवत राहायचंय, कारण त्यामध्ये तांदूळ आहेत आणि मखाने असल्यामुळे दूध लवकर घट्ट होत चाललंय. त्यामुळे सारखं हलवत राहायचंय. मी इथे घट्ट झाल्यावर गॅस बंद केलाय. एकदम रबडीदार झालंय आणि थंड झाल्यावर तर जास्तच घट्ट झालं होतं. आता हे खूप थंड झाले आणि कोमट झाल्यावर त्यामध्ये मी पाव कप इतका किसलेला गूळ मिक्स केला. जर साखर मिक्स करायची असेल तर तुम्ही गरम असताना साखर मिक्स करायची, पण गुळाने त्याला खूप छान फ्लेवर येतोय. त्यानंतर मिक्सरमध्ये 2 मिनिट फिरून घ्यायचे म्हणजे एकसारखं मिश्रण तयार होतं. त्यानंतर मोल्डमध्ये भरायचे. मोल्डमध्ये व्यवस्थित भरून त्याला वरून सील करून 10 ते 12 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे. मध्ये फ्रीज उघडायचं नाही. थोडंसं उरलेलं मिश्रण मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरलं. 10 ते 12 तासानंतर फ्रीझरमधून कुल्फी काढून पाण्यामध्ये 10 ते 20 सेकंद बुडवून घ्यायची म्हणजे आपली कुल्फी थोडीशी सैल होईल आणि थोडीशी हातावर पण चोळून घेतली व आपली कुल्फी तयार झाली आहे. आहे की नाही एकदम बाहेर मिळते तशी. अशी सर्व कुल्फी मी काढून घेतली व त्याला थोडंसं ड्रायफ्रूट म्हणजे पिस्ता आणि केशरने थोडंसं डेकोरेशन केलंय, त्यामुळे ती अजूनच छान दिसते. कशी झाली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.